साक्षीने तिच्या लग्नाची बातमी स्वतः फोन करून सांगितली आणि दुसऱ्या दिवशी रात्री जेवणाचे आमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी रात्री मी संजीवच्या घरी पोचलो. दारातच साक्षीने मला मिठी मारली आणि म्हणाली, मामा, त्या दिवसापासून या क्षणापर्यंत तुम्ही जे जे केलेत त्यासाठी ही मिठी आहे. धन्यवाद. हा शब्द उच्चारून तुम्हाला परके करणार नाही, कारण आई वडिलांबरोबरच तुम्हीही तितकेच हक्काचे आहात माझे. हसत खेळत जेवण झाले आणि मी घरी यायला निघालो. ड्रायव्हरला गाडी उलट दिशेने नेण्यास सांगून नरिमन पॉईंटजवळ उभी करायला सांगितली. रात्रीचे 12 वाजले होते. वर्दळ जवळपास थांबली होती. तिथल्या कठड्यावर बसून मी साक्षीने नुकताच केलेला त्या दिवसापासून या क्षणापर्यंत या शब्दांचा शोध घेतला. संजीवची साक्षी नुकतीच शालेय परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती आणि एका नामांकित कॉलेजमध्ये दाखल झाली होती. नवीन जग, डिम्म वय, रंगीबेरंगी दिवस, हळून येणारा मित्रांचा सहवास, घरातील शिस्तबद्ध वातावरणातून मोकळा श्वास घेऊन नवीन गोष्टी करण्यासाठी धाडस. एका बेसावध क्षणी तिच्याच वर्गातल्या एका मुलासोबत ती वारंवार मला दिसू लागली. आजकालच्या पिढीत हे सर्रास चालते म्हणून सुरुवातीला मी कानाडोळा केला. पण त्या मुलाचे दुर्दैव असे की एका रेस्टॉरंटमध्ये तो मला त्यांच्या मित्रांसोबत भेटला. ते सर्व माझ्या पुढच्या टेबलावर बसून कॉलेजच्याच गप्पा मारत असताना अचानक साक्षीचं नाव माझ्या कानावर पडलं आणि मी सावध झालो. चटकन मोबाईल सुरू करून व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे जे काही ऐकले ते सगळं रेकॉर्ड झालं. प्रेमाच्या जाळ्यात पडून साक्षीला ब्लॅकमेल करण्याचा त्याचा प्लॅन तो मित्रांना सांगत होता. पुढे विषयांतर झाले आणि मी मोबाईल बंद केला. मुख्य प्रश्न साक्षीला या सगळ्यातून मानसिक धक्का न लागता कसा काढायचा हा होता. मी, संजीव आणि संजीवची बायको सुनंदा यांच्या समोर एक बिकट परिस्थिती उभी होती. संजीव आणि सुनंदा यांनी शांत डोक्याने पुरेसा वेळ घेतला आणि साक्षीला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. सुरुवातीला साक्षी यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. घरात वादावादी भांडण झाले. काही दिवस तिने आई वडिलांशी अबोलाच धरला होता. वातावरण स्फोटक आणि हाताबाहेर जाऊ नये म्हणून अखेर मला तिला तो व्हिडिओ नाईलाजाने दाखवावा लागला. पहिल्याच प्रेमाचा असा वाईट अनुभव आल्यामुळे तिच्या वागण्यात अचानक बदल झाला. एरवी मिसळून वागणारी साक्षी कॉलेज संपल्यावर थेट घरी येऊन एकटीच राहायला लागली. तिचे जेवण कमी झाले, पण त्या सर्व दिवसात सुनंदाने मुलीला खूप मोठ्या मानसिक आधार दिला आणि जवळपास 6 महिन्यांनी या अचानक आलेल्या वादळाला शांत करण्यात आम्हाला यश आले. पुढे मात्र अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून साक्षी चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाली आणि तिने एका परदेशी बँकेत नोकरी मिळवली. विवाह नोंदणी कार्यालयात रीतसर नाव नोंदून तिने तिचा जोडीदार निवडला. एव्हाना मीही शांत झालो होतो. ड्रायव्हरला सांगून गाडी घराकडे नेण्यास सांगितली. आता पुढे लग्नाची धामधूम सुरू होणारच काही महिन्यात. खरेदी, साड्या, दागिने, रिटर्न गिफ्ट्स, जेवणाचा मेनू, हळद, संगीत, नवीन आणि जुन्या पद्धतींचा मेळ घालून हे लग्न होणार हे निश्चित. मीही हळदीला नाचणार आहे. दुसऱ्या दिवशी उठल्या साक्षीचा व्हॉट्सअपवर आलेला मेसेज माझी वाट बघत होता. काल रात्री बराच वेळ बसला असेल ना तू नरिमन पॉईंटवर माझी काळजी करत. खरं तर कोण कुठला तू आणि कोण कुठले माझे आईवडील, प्रवासात सहज झालेली ओळख आज माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेपर्यंत येऊन ठेपली आहे. मला ठाम वाटतं की पूर्वजन्मीचं आपलं काहीतरी अपूर्ण नातं असणार, जे या जन्मी तू पूर्ण केलंस. तुझ्यासारखा जीव लावू प्रेम करणारा मामा सर्वांना मिळो. आईवडील म्हणतात माझ्या आयुष्यात दीपस्तंभासारखा तू उभा राहिलास. ते शब्दशः पटतं मला. समीरला जेव्हा मी तुझ्याबद्दल सगळं सांगितलं तेव्हा तर तो रडायचाच बाकी होता. मामा, अरे एकटा राहून आजवर सगळ्यांचं सगळं छानपैकी केलंस, त्यांचे आयुष्य मार्गाला लावलीस, पण तुझं स्वतःचं काय, त्याचा विचार केलास का कधी तू? मला खात्री आहे नसशीलच केला. मला समीरने एक गोष्ट सुचवली आणि आम्ही दोघांनीही ती अंमलात आणायचं ठरवलं आहे. आजपासून शेवटपर्यंत तुझी सर्व जबाबदारी आम्ही आमची समजत आहोत. तुला नाही म्हणायची संधी बिलकुल नाही. मी काल रात्री तू आमच्या घरून गेल्यावर ही गोष्ट आई वडिलांना सांगितली आणि त्यांना खूप आनंद झाला. तू तुझं आयुष्य आता जसं जगतोयस तसंच जग. खूप भटकंती कर, लोकांना भेट. तुझं दुसरं घर म्हणजे फेसबुकवर भरभरून लिही. सध्या लिहितोस तसं, पण जेव्हा तू दमशील, जेव्हा तू थकशील तेव्हा साक्षी आणि समीर कायम तुझ्यासोबत असतील. मला तुला समीरला भेटवायचं आहे. लवकरात लवकर त्याच्याशी बोलून मी तुला तारीख
आणि ठिकाण कळवेल. बघ, तुझा जावई तुझी कशी सरबराई करतो ते. मला 100% खात्री आहे की माझा समीर तुला नक्कीच आवडेल याची. मोहाच्या क्षणांतून तू आणि आईवडिलांनी माझी सुटका केली, पण समीरच्या भेटीचे क्षण तुला मोहात टाकतील यात शंकाच नाही.